नमस्कार. माझे नाव लालसिंग वण्यावडवी, मुक्काम पोस्ट काकडदा, तालुका दडगाव, जिल्हा नंदुरबार. नमामि सातपुड्याचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे पारंपरिक बियाण्याचे जतन. काळाची गरज. आधुनिक शेती विकास झाला असला तरी त्याच्याबरोबर पारंपरिक बियाण्याची लागवड दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बियाण्याची केवळ शेतीपुरती मर्यादित नसून आपल्या पोषण, आरोग्य आणि जैवविविधतेची खरी ताकद आहे. प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील सर यांनी 1999 पासून सातपुड्यात पाड्यात जाऊन पारंपरिक बियाण्याचे गोळा केली, त्यात संशोधन केले आणि स्थानिक लोकांना त्याचे महत्त्व समजून सांगितले. त्यात काळी सातपुड्यात तृणधान्य, ज्वारी, तांदूळ, मका, चवळी, वाल, मूग, गिलकी, दोडकी, टमाटर, मिरची अशा अनेक पिकांचे विविध वाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. या बियाण्याचे जतन व्हावे आणि पुढील पिढ्यापर्यंत पोहोचावे यासाठी त्याने विविध गाव पाड्यात लोकांच्या सहभागातून सातपुड्यातून सीड बँक उभारल्या. यात उपक्रमात एक भाग म्हणून 2022 पासून शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी मेळाव्याचे नमामि सातपुडा मिशन अंतर्गत पारंपरिक बियाण्याचे प्रदर्शन भरवले जात आहे. गेल्या वर्षापासून पारंपरिक बियाण्याची मागणी वाढू लागली आहे. तूरडाळ, दूध मोगरा, ज्वारी, नाचणी, तांदूळ, मका, भगर आदी बियाण्याची काही प्रमाणात विक्रीही होत आहे. नमामि सातपुडा मिशनला शैलेंद्र चव्हाण साहेब व ॲग्रोवर्ल्ड परिवार यांचे अमूल्य सहकार्य लाभले आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील आणि ॲडव्होकेट संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे सातपुड्यात पारंपरिक बियाण्याची लागवड हळूहळू वाढू लागली आहे. पारंपरिक बियाण्याचे जतन म्हणजे स्वस्थ शेतीकडे नेणारा सुरक्षित मार्ग आहे, हे सर्वांना लक्षात आणून देणे हेच आमचे ध्येय आहे. दरवर्षी 5,000हून जास्त लोक स्टॉलला भेट व शेकडो लोकांकडून मागणी. सातपुड्याचे उपकार फेडायचे असतील तर त्यांचे मातीत वाढलेले बियाणे व वेली प्राणी यांचे जतन केले पाहिजे, हेच खरे नमामि सातपुडा मिशनचे उद्दिष्ट आहे.